हे जय महाराष्ट्र मित्रांनो, मी सुशांत आंबे पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, मी सध्या आहे रत्नागिरीमध्ये. खूपच सुंदर असं कोकणातलं प्लेस रत्नागिरी. अर्थातच मालगुंड बीचवरती आहे मित्रांनो. एक होमस्टेमध्ये थांबलो आहे आणि खूपच सुंदर असा प्रवास होता. ॲक्च्युली मांडवी ट्रेनने आलो. ट्रेन होती 2.5 तास लेट आणि त्यामुळे पोचायला खूप उशीर झाला. त्यामुळे आजचा दिवस काहीच दाखवू नाही शकत आजच्या दिवसामध्ये. थोडाफार कोकण रेल्वेचं शूट केलं आहे, ते तुम्ही बघून घ्या कसं आलो ते. आणि खूपच छान असा होमस्टे मिळाला आहे. मेन खरी जर्नी उद्यापासून चालू होणार आहे मित्रांनो. वन ऑफ द बेस्ट बीच आरे वारे आपण उद्या वगैरे कवर करूया. आणि येणारे काही व्हिडिओ रत्नागिरीचेच असणार आहेत, त्यामुळे ही आपली रत्नागिरी सिरीज नक्की बघा. खूपच मजा येणार आहे तुम्हाला मित्रांनो. काय काय नवीन नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करूया, ज्या ज्या माहिती आहेत त्या. आणि बघूया किती मजा येते आपल्याला. आणि रत्नागिरी टूरमध्ये थोड्याच दिवसांची सुट्टी घेऊन आलो आहे. जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. जे काही गोष्टी माहीत नाहीत त्या माफ करा, मला नाही दाखवू शकत. पण जास्तीत जास्त जे फेमस गोष्टी आहेत त्या नक्की दाखवेल मी तुम्हाला. तर ही सिरीज नक्की बघा, तुम्हाला आवडेल. तर चला उद्या भेटू आपण. आणि तोपर्यंत कोकणातली ही जर्नी तुम्ही एन्जॉय करा. चला मित्रांनो, सकाळी 6:22ची ट्रेन पकडली आहे. कर्जत CST ट्रेन आहे आणि ठाणा हॉल्ट आहे. मित्रांनो, ठाण्याला पोचलो आहे सध्या. आणि धुकं बघू शकता तुम्ही. भरपूर थंडी आहे आणि सकाळची पळापळ. खूपच सुंदर असं वातावरण आहे सकाळचं. बघूया ट्रेन कधी येते आपली आता. ही गाडी अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रवाना झालेली नाही. 1010 ते राऊंड. मित्रांनो, थोड्याच वेळात आता मांडवी येईल आणि कोकण रेल्वेची जर्नी तुम्ही एन्जॉय करा. चला मित्रांनो, 2-2.5 तासाच्या वेटनंतर खूपच लेट झालेली मांडवी एक्सप्रेस, जिला फूड क्वीन म्हणून ओळखलं जातं, ती आलेली आहे मित्रांनो. खूप लेट झालं. ॲक्च्युली 10:45 वाजले. 7:55चा टाईम असतो. भरपूर लेट आली मित्रांनो ट्रेन. चलो रेल्वे मेहरबान आहे. चलो मित्रांनो, आज कोकण रेल्वे आपल्यावरती मेहरबान आहे. जनरल स्लीपर कोचचे तिकीट काढलेले आहे आणि ट्रेन बघा कोणती आली. AC चा कोच पाठवला आहे मित्रांनो, S7चा. सगळी पब्लिक खुश आहे एकदम. सो फायनली ट्रेन सुटली आहे मित्रांनो ठाण्यावरनं. स्लीपरच्या डब्यांमध्ये AC ची फिलिंग. सर्व AC चे कोच आलेत मित्रांनो. मांडवीमध्ये पहिल्यांदा आपल्याला असे AC चे डबे आलेले आहेत मित्रांनो. स्लीपरचे डबे असते तर चांगली जर्नी तुम्हाला दाखवता आली असती. AC च्या डब्यातनं काचेंमधनं थोडं दुसरं दिसते, तरी पण कॅमेरा एवढा जस्टिफाय नाही करत आहे. तरी पण काय काय शूट आपण दाखवण्याचा प्रयत्न करूया कोकण रेल्वेचा. चला आतमध्ये जाऊन बसूया. स्लीपरच्या पैशांमध्ये आपल्याला AC ची मजा करायला भेटते. मित्रांनो, पनवेल रेल्वे स्टेशन आलं आहे. आता इथे पण लोकांचे फेसचे हावभाव बघण्यासारखे असणार आहेत. का इथे पण लोक पागल होतील, अरे AC चा डब्बा कसा काय. मित्रांनो, ट्रेन सुटली फायनली पनवेलच्या पुढे.
मित्रांनो खूपच सुंदर अशी शेतजमीन आहे, बघू शकता तुम्ही. काय चमकते बघा उन्हामध्ये. जर पहाटे हा सीन बघायला भेटला असता तर मजा आली असती. मित्रांनो वीर स्टेशन क्रॉस झालं आणि थोड्याच वेळात तुम्हाला दासगाव बघायला भेटेल. खूपच सुंदर असं गाव आहे मित्रांनो. आता तुम्हाला थोड्याच वेळात बघायला भेटेल. कळंबडी मित्रांनो खेड रेल्वे स्टेशन आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि थोडीशी हिरवळ आता नष्ट होत चालली आहे गरमी वाढल्यामुळे. तरी पण इथे कडाक्याची थंडी पडते मित्रांनो कोकणात अजून.
मित्रांनो आरवली रोड रेल्वे स्टेशन आलेलं आहे. थोड्याच वेळात रत्नागिरीला पोहोचू. खूपच सुंदर रेल्वे स्टेशन आहे. चला बाहेर जाऊन दाखवतो. बघा मित्रांनो, खूपच छान असं रेल्वे स्टेशन आहे आणि आजूबाजूचा परिसर बघा मित्रांनो. मित्रांनो खूपच सुंदर रेल्वे स्टेशन आहे आरेवली, बघू शकता तुम्ही. आणि चला आता डिपार्चर सिग्नल झाला आहे, ट्रेन सुटेल आता. फटाफट निघत आहोत आपण. ट्रेनने हॉर्न पण दिला आहे, तर चला जाऊया आतमध्ये. मित्रांनो पावसाळ्यामध्ये छोटे छोटे स्टेशन इतके मस्त वाटतात ना, खूपच सुंदर वाटतं बघायला. शब्दांमध्ये एक्सप्लेन नाही करता येणार, पण छान वाटतं एकदम. आणि तुम्ही ही बाजू बघू शकता, खूपच सुंदर असे बैठे स्टेशन आहेत मित्रांनो. इथून पण दाखवतो तुम्हाला या साईडला ओपन करून. गाडी सुटली आता. हे बघा मित्रांनो, खूप सुंदर रेल्वे स्टेशन आहे, निसर्गाच्या सानिध्यातलं. छान वाटतं एकदम. चला ट्रेन सुटली आता, आतमध्ये जाऊन बसूया आपण. मित्रांनो संगमेश्वर रोड स्टेशन आपण क्रॉस केलेलं आहे. तर डायरेक्ट रत्नागिरीला उतरू आपण आणि आपली जर्नी स्टार्ट करू. तिथून रेंटल बाईक घेतलेली आपण, तर त्यानंतरची जर्नी आपण स्टार्ट करणार आहोत रेंटल बाईकने. मित्रांनो फायनली रत्नागिरीला उतरलो आहे आता आपण बाईक रेंट वगैरे करूया. मित्रांनो रत्नागिरीला उतरलो आहे आणि इकडचे स्टेअरकेस खूप छान आहेत. असे सरकता जिना खूपच मस्त आहे इकडचा. जास्त असं पायरी विरी नाहीत, डायरेक्ट सरळ वरती जातो. ते बाईक रेंटवाल्यापर्यंत रिक्षाने जायला लागेल. काय बोलते, बघू आता किती घेतात. नाही तू वरतून. आणि इथून डायरेक्ट लांजा बिंजापर्यंत पण जाता का? आणि आपलं गणपतीपुळे वगैरे जायचं जाता का? किती घेता तरी अंदाजे? 700. ओके, मंदिरापर्यंत ना? मित्रांनो रेंटवरती बाईक घेतली आपण आणि तुम्हाला तिकडचं दाखवू नाही शकलो शॉप वगैरे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला. आणि खूपच छान वाटतं आहे, मस्त गाडी भेटली आपल्याला, मेंटेन आहे एकदम. आणि आपण आता आरे मार्गे जाणार आहोत. जो आपला मालगुणचा होमस्टे आहे तिथे आपण थांबणार आहोत. तर चला तुम्ही रस्ता एन्जॉय करा, खूप सुंदर रस्ता आहे.
मित्रांनो कसला सुंदर व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही खाडीचा. आणि हा गणपतीपुळे रस्ता आहे मित्रांनो. मित्रांनो आरे वारे बीच बघू शकता तुम्ही. सुंदर असा नंतर येऊया परत आपण. मित्रांनो होमस्टेमध्ये पोचलो आपण. दुर्वा निवास म्हणून आहे मालगुंडचं. हे काका काकू आमच्या ओळखीचे आहेत चांगले. तर आता काका तर नाही आहेत पण काकू सर्व सांभाळतात मित्रांनो. आणि अशा प्रकारचा रूम आहे. खूपच सुंदर आणि एकदम कोकणाची वाईब येईल मित्रांनो तुम्हाला. सिम्पल आहे पण छान आहे. हे अशा प्रकारचे रूम्स आहेत मित्रांनो. तर ॲक्च्युली हे पूर्ण फॅमिली रूम आहे. आता सध्या कोणी नाही म्हणून आम्हाला 2 रूम देऊन टाकल्यात मित्रांनो. इकडे जॉईंट वॉशरूम आणि बाथरूम इकडे आहे. आणि
अशा प्रकारचा रूम आहे मित्रांनो, खूप छान आहे. तर उद्या मी तुम्हाला सर्व दाखवेनच, तर तोपर्यंत तुम्ही बघून घ्या. आणि हा समोरच्या विंडोमधनं दिसणारा सुंदर असा व्ह्यू मित्रांनो. समोर मालगुंड बीच आहे आणि मालगुंडलाच आहे. चला फ्रेश वगैरे होऊया. मित्रांनो, आजचा प्रवास खूप ॲक्च्युली थकण्यातच गेला जास्त करून, कारण ट्रेन पण खूप लेट होती आणि बाईक रेंट वगैरे केली आपण रत्नागिरीवरनं मारुती मंदिरच्या इथून. एक स्टेशनपासून 5-6 किलोमीटरवरती बाईक रेंट केलेली आपण आणि 700 रुपये घेतलेत मित्रांनो पर डेचे. तर आता तुम्ही किती दिवस येत आहे त्या हिशोबाने लावा. प्लस तुम्हाला पेट्रोल वेगळं टाकायला लागेल. कमेंट करून सांगा मला परवडतं आहे की नाही परवडत आहे. ॲक्च्युली थोडंसं जास्त जातं आहे, पण ठीक आहे, फिरायचं म्हटल्यावरती या सगळ्या गोष्टी आल्याच, कारण मग आजूबाजूचे स्पॉट फिरताना मग त्रास होतो. रेंट गाडी केलेली असली की कसं पटकन तुम्हाला कुठेही जाता येतं. तर आम्ही जेवून वगैरे पण आलो, एकदम पटकन गेलो जेवायला वगैरे. अशा प्रकारचा आजचा दिवस गेला. उद्या खूप मजा येणार आहे. उद्या मालगुंड बीच वगैरे प्राचीन कोकण करूया. जमल्यास गणपतीपुळेचं पण दर्शन घेऊया आपण. चला, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. उद्या पुन्हा एकदा भेटू रत्नागिरी सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय, जय महाराष्ट्र.